मार्तंडा हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा जय देव हे दुर्गण पर्वत शिवलिंगाकार मृत्यू लोकी दुसरे कैलास शिखर नाना परिची रचना रचली अपार तये स्थळी नांदे स्वामी शंकर जय देव मणिमल्ल दैत प्रबळ तो झाला देवगण गंधर्व कापती त्याला हाती तलवार खड्ग त्रिशूळ भाला आदि शक्ती म्हाळसा घेऊन संगतीला जय देव जय शिव मार्तंडा हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा जय देव प्रणाम देवा। देवा, आपण माझ्यावर सोपवलेले कार्य मी पूर्ण केले आहे। श्री म्हाळसा देवींचे मन वळवण्याचा प्रयत्न केला आहे। आता त्या काय निर्णय घेतात हे पाहूया। अशी आशा आहे की आपल्या सर्वांना अपेक्षित असणारा निर्णयच त्या घेतील। इंद्रदेव, मी आपल्याला कष्ट दिले। देवा, अहो यात कष्ट कसले? उलट आपल्या अशा सेवेची संधी वारंवार मिळावी अशी विनंती आहे आणि त्यासोबत एक मागणीही आहे देवा। इंद्रदेव, निसंकोचपणे सांगा। श्री म्हाळसा देवींचा निर्णय काहीही झाला तरी बानूला जेजुरी सोडून जावं लागू नये हे पाहावं। इंद्रदेव, शची देवी, बानू जशी तुमची कन्या आहे तशीच ती माझी पत्नी आहे, तेव्हा चिंता नसावी। हे ऐकून निश्चिंत झालो देवा। देवा, आम्ही प्रस्थान करीत आहोत, आज्ञा असावी। शुभम भवतु। बाबा, म्हाळसा, मी तुलाच भेटायला आलो होतो। मला तुझ्याशी महत्त्वाचे बोलायचे आहे। मला देखील तुमच्याशी बोलायचे आहे बाबा। काय म्हाळसा? बाबा, मी सध्या तरी जेजुरी सोडून जाण्याचा निर्णय पुढे ढकलला आहे। आता ही वार्ता गडावर सगळ्यांना कळेल आणि उत्सवाचा आनंद द्विगुणित होईल। त्यात गडावर आख्यान होणार आहे, त्यामुळे सगळीकडे चैतन्याचं वातावरण असेल यात शंकाच नाही। हो, हेही आहेच। हे ऐकून तुझ्या आईला देखील आनंदच होईल। बाबा, एक विचारू? आईने मला इतका आग्रह केला, त्या मागचं मला कारण कळलं नाही। सांगा ना। अगं, लेकीच्या संसाराची काळजी आईला असणारच, त्यामुळेच ती ह्यावेळी जास्त आग्रही असणार। असेलही, पण तिच्या मनात काहीतरी चाललं आहे असं मला वाटतं आहे। असो, आता हा विचार मनातून काढून टाक आणि उत्सवाची तयारी करायला घे। म्हाळसा, उद्यापासून ह्या जेजुरीत षड्रात्र उत्सवाला आरंभ होणार आहे आणि त्यामुळे सर्वत्र चैतन्याचे वातावरण आहे। हो, ह्या उत्सवात तू आनंदाने सहभागी असायचीस आणि ह्यावेळी तसेच घडेल अशी मी आशा करतोय। हो,
कारण या उत्सवानिमित्त जे भक्त येतात त्यांचं समाधानाने मला स्वागत करता येतं याचा मला आनंद आहे. त्यांना तुमचे दर्शन घडते. तुमच्या दर्शनासाठी ते कुठून कुठून येतात. म्हाळसा, तुझी आणि इंद्रदेवांची भेट झाली, शची देवींची देखील भेट झाली, परंतु तुमच्यामध्ये काय बोलणे झाले याबद्दल तू काहीच नाही सांगितलंस. सध्या मी जेजुरीतच थांबायचा निर्णय घेतला आहे. पुढे मी इथून जाईन की नाही हे मला आत्ता सांगता येणार नाही. तुर्तास या उत्सवाच्या निमित्ताने मी जेजुरीतच थांबणार आहे. मला तुला अजून एक सांगायचे आहे. जसे दूरवरून भाविक येतील तसेच गावामधून देखील काही भाविक इथे येतील. हो, तेव्हा या निमित्ताने गडावर येणाऱ्या प्रत्येकाला अनुमती असावी, कोणावरही निर्बंध नसावेत. तुम्हाला काय म्हणायचे आहे ते मला कळते आहे. या निमित्ताने तुमच्या कोणत्याही भक्तासाठी गडाचे दरवाजे बंद होणार नाही. देवा, आज सणामुळे समधीकडे लय आनंदाचं वातावरण आहे बघा. होय, आज गडावर अनेक भाविक आले आहेत. म्हाळसाताई, तुम्ही जेजुरी गडावर माघारी आलासा हे चांगलं झालं बघा. आणि तुम्ही मला आख्यानामध्ये येऊ दिलं तेव्हा ते होणारच होतं. आख्यानासाठी यायला मी आधी होकार दिला आहे. पण मी जरी परत आले असले तरी किती काळ थांबेन हे अजून सांगता येणार नाही. आणि त्याचे कारण सगळ्यांनाच ठाऊक आहे. असं नका बोलूजी. म्हाळसा, गडावर अनेक भाविक येत आहेत, तेव्हा मला आता असं वाटतं की ह्या क्षणी कोणताही वाद घडू नये. मी मुद्दाम असं काही घडेल याच्या विचारातही नाहीये. मला बी तंटा नग आहे बघा. देवा, मला तुम्हाला एक सांगायचं आहे. काय बानू? तेव्हा मला आज तुमची पूजा करायची आहे. आज तुमचा सण आहे. आज तुमच्या पै समधी माणसं त्या राक्षसाच्या त्रासात सुटली. बानू, मला तुझी भावना कळत आहे, परंतु आज गडावर अनेक भाविक आले आहेत, तेव्हा ह्या क्षणी मला त्यांच्या बरोबर गडावर राहावं लागेल. आता आपण निघायला हवं. बानू, तू देखील तुझं आसन ग्रहण करावं. सर्वजण आपली वाट पाहत आहेत. जी. निघूयात. येळकोट, येळकोट, येळकोट.
येकोट येकोट. नमो भैरवा शंकरा विश्वनाथा. नमो चंड मार्तंड तो खंडधारी. उभा जेजुरीला से सौकारी. करी सूल शोभे तुझी थोर सत्ता. नमो भैरवा शंकरा विश्वनाथा. देवा, आता चंपाषष्ठीचा उत्सव सुरू होणार आहे. भक्तांनी तुमच्यासाठी हार आणला आहे, त्याचा स्वीकार करावाच. आम्हा उभयतांना आपले व म्हाळसाचे औक्षण करायचे आहे, तरी अनुमती असावी. अनुमती कसली? ये आई, या बाबा. भानू, तुला गोंगडा आणलंय ती नेऊन दे की. थांबवायच. हे काय केलं तुम्ही? माता पिता आहात ना माझे. माता पित्यांनी जर कन्येला नमस्कार केला तर मला पाप लागेल. देवी, आज चंपाषष्ठीचा पवित्र दिवस. अशा या मंगल प्रसंगी आपण श्री मार्तंड भैरवांच्या शेजारी प्रत्यक्ष सिंहासनावर बसला आहात, हा मान आहे. इम्मा शेठ, यावे. मी या जेजुरी गडावर उपस्थित असलेल्या सर्व भाविकांचं स्वागत करतो. आज चंपाषष्टमीच्या षडरात्रोत्सवाची सुरुवात झाली अशी ही घोषणा करतो मी. सदानंदाचा येकोट येकोट, येकोट येकोट. असुरांनी सुरू केलेल्या दहशतीचं साम्राज्य श्री खंडेरायांनी संपवून शांतीचं नवीन पर्व सुरू केलं आहे. तो आनंद पुन्हा पुन्हा साजरा करण्यासाठीच हे निमित्त आहे. मला खात्री आहे की जेव्हा जेव्हा असुर असं डोकं वर काढून देव, मनुष्य, पशु
यांना पीडा देतील तेव्हा श्री खंडेराय त्यांना योग्य ते शासन करून आपलं रक्षण करतील. नारायण नारायण. मल्हारी जगतानाथम त्रिपुरहारी जगद्गुरु मणिघ्नम महासाकांतम वंदेहम कुलदैवतम. आदिरुद्र महादेव मल्हारी परमेश्वरम विश्वरूपम विरूपाक्ष वंदेहम भक्तवत्सलम. प्रियाणानंद गंगा महालसाभ्यासहिताय श्री मार्तंड भैरव रूपाय श्री मल्लरये नमः. कंदनाभि समुद्र भूते श्री मैराल प्रियकरी गौरी प्रियताड़ित गौरी लक्ष्मी स्तुते नमोस्तुते. ओम नमो मार्तंड भैरवाय नमः. सदानंदाचा येळकोट 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 येळकोट. मुनिवर, ह्या जेजुरी गडावर तुमचं स्वागत आहे. मुनिवर, आपण जो श्लोक आता म्हणालात तो काय आहे? श्री महादेव अर्थात श्री खंडेराय हे मनुष्य कुळाचे स्वामी आहेत. ते त्यांचे संरक्षक आहेत, तसेच ते त्यांचे दाता आहेत. आणि म्हणूनच त्यांचे स्मरण करण्यासाठी हा कुलदैवताचा श्लोक सर्वांनी म्हणावा असे मी सुचवेन. ज्यांना शक्य असेल त्यांनी हा श्लोक म्हणावा, म्हणजे त्या क्षणी मी उपस्थित राहून इच्छित मनोकामना पूर्ण करेन. आणि जरी हा श्लोक म्हणणे शक्य नसेल तर शुद्ध अंतकरणाने माझे स्मरण केले तरीही मी उपस्थित राहीन. ह्यासाठी कोणतेही बंधन नाही. सदानंदाचा येळकोट 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 येळकोट. महाराज, बोल बानू. मला देवांच्या पायाशी ही भेट द्यायची आहे बघा. नारायण नारायण. काय भेट आहे? देवा, आज तुमचा उत्सव आहे. मी हा तुमच्यासाठी स्वतःच्या हाताने ही घोंगडी आणली आहे. तुमच्या पायावर ठेवते.